शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तुफान तोडफोड केली आहे। यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काठणी हॉस्पिटलच्या काचांसह इतर साहित्यांचे अंदाजे 5 ते 6 लाखांचे नुकसान केले। दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली। दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। या प्रकरणी डॉक्टर सुनील लक्ष्मण माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून 17 आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत। शंकर मार्तंड माने, विध्वनाथ मार्तंड माने, सूरज वसंत काळे, आकाश शिवाजी लोंढे, बिरुदेव महादेव करडे, संतोष कुमार वनखडे, संजय यल्लप्पा सनदी, पारगोंडा रायगोंडा पाटील, विशाल मनोहर कांबळे, सविता शंकर माने, रेश्मा संतोष वनखडे, शबाना मशाद पटेल, उज्ज्वला राजाराम धोत्रे, राखी प्रदीप शिंदे, संजना भानुदास आठवले, दीपाली राजू सोनवणे आणि छाया खंडू कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे। दरम्यान या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने निषेध व्यक्त केलाय। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले 25 वर्ष गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे। आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत, परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला, खेदजनक प्रकार आहे। 15 ते 20 लोकांचा मॉब या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये, जिथून पोलीस स्टेशन फक्त 100 मीटर अंतरावरती आहे, आणि अचानकपणे येतोय आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय, हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतोय, आणि कारण अगदी क्षुल्लक। फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे, दहशत माजवण्याचा प्रकार आहे, हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे, आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे, आम्ही त्यासाठी काय दुमत नाही। आम्ही फोन केला, लगेच 2 ते 3 मिनिटात पोलीस आलेले आहेत, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे। परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हायला लागलेला हा चुकीचा आहे। हा याच्यामध्ये काहीही कारण नाही। मी प्रामाणिकपणे सेवा देतोय, मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे, माझी तब्येतवर नसताना मी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करतोय, माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतोय। आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये 1 रुपया कधी घेतलेला नाही, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे, हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे, हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार, ही राष्ट्रीय संपत्ती आहे, हे फार चुकीचं झालेलं आहे। यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे, जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाहीतर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे ना, असंही आहे। पुढे तक्रार देणार आहे तुम्ही या संदर्भात? हो, तक्रार नक्कीच देणार आहे साहेब मी। तुमचं काय नुकसान झालंय? सर, माझ्या काचा फोडलेत, माझ्या स्टाफचं नुकसान झालेलं आहे, मी मनाकडनं खचलेलो आहे। त्या लोकांचं मत आहे की मी हॉस्पिटल बंदच करावं असं आहे। त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी इथं आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी। परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पद्धतीचा गोंधळ घातलेला आहे, हे फार चुकीचं आहे। त्यांचं मत आहे की तुम्ही योजनेच्या नावाखाली येणाऱ्या रुग्णांची लूट करताय, त्यांच्याकडून पैसे घेताय, योजनेचे पण पैसे घेताय, दोन्हीकडून तुम्ही। आम्ही कुठल्याही या पेशंटला 1 रुपया घेतलेला नाही आहे, कुठल्याही पेशंटचा आम्ही पैसेच घेत नाही कुठल्या पेशंटचा, याचा 1 रुपया आम्ही घेतलेला नाही या पेशंटचा। ते आमच्याकडे पुरावा आहेत म्हणतात, दाखवा ना म्हणावं, पुरावा आहे तर दाखवा, आम्ही आमच्याकडचे पुरावे सादर करतो। पेशंटला 10 दिवस ॲडमिट करून घेतल्यानंतर लाभ दिला जातो असं सांगितलं जातं। सर बघा, त्यांची मान्यताची जी प्रक्रिया आहे ती मान्यतेची प्रक्रिया आल्यानंतर उपचार करायचे असा त्यांचा सरळ त्यांचा योजनेचा तो भाग आहे। मान्यता आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालूच केलेली आहे, आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंटच दिलेली आहे या पेशंटला। आम्ही ट्रीटमेंट कधीच थांबवलेली नाही कुठल्याही पेशंटची। काय तुमच्यातल्या स्टाफमधले काही कर्मचारी? ताई यावं इकडं, दाखवा त्यांना हाताला लागलेलं नाही ना, ताई या इकडं। तुम्ही बोला पहिला, नंतर शॉर्ट्स घेऊ। सर, त्यांना आमच्या जवळजवळ 8 लोक जखमी आहेत सर, आमची 8 लोक जखमी आहेत आमचे सर। आणि जेवढे वरती हायपरटेन्शन आणि बीपीचे वगैरे हे सगळे दडपण खाली, सगळे सिरियस पेशंट झालेत, नॉर्मल नाही। तक्रार असेल, त्यांना जर काय तक्रार असेल, हॉस्पिटलमध्ये पैसे घेतलेले तक्रार असेल तर त्यांनी त्या योजनेच्या माणसाची तक्रार करावी, योजनेच्या माणसाची चर्चा करावी। असं चुकून जरी झालं असेल तर आम्ही त्यांचे पैसे परत करू, परंतु आम्ही त्यांचे पैसे न घेता असा आरोप ठेवून प्लॅन करून आमच्यावर केलेला आहे, हे 100% माझं। आणि याच्या तळाशी कोण आहे हे काढावं एवढीच माझी SP साहेबांना विनंती आहे। सर, माझी SP साहेब आणि पोलिसांना विनंती आहे, याच्या तळाशी कोण आहे असे प्रकार करणाऱ्याच्या तिथंपर्यंत साहेबांनी पोहोचून त्याला ठेचावं, आमची एवढीच मत आहे। पूर्वनियोजित आहे असं वाटतं तुम्हाला? हो, 100% पूर्वनियोजित आहे सर।
सर हे सुद्धा सांगणं अवघड आहे. हे प्लॅन करून केलं आहे साहेब. तुम्ही मग गेले 25 वर्ष आपण एकत्र काम करतोय. आदित्य हॉस्पिटल किती तक्रारलेत पैसे घेतलेत म्हणून योजनेतल्या पेशंटचे, एकही तक्रार नाही सर. नॉट ए सिंगल कंप्लेंट आजपर्यंत आमच्याबद्दल आहे. एकही तक्रार नाही सर. हे जाणून बुजून हे प्लॅन करून आमच्यावर केलेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो, SP साहेबांनी सर्वांना, या तळाशी कोण आहे याची माहिती काढून त्यांना तुम्ही हे करणं गरजेचं आहे. आणि हे आमच्याकडनं पैसे उकळण्यासाठी या लोकांनी केलं आहे, हे सुद्धा माझं मत आहे सर. हा पैसे उकळण्याचाच प्रकार आहे. नाही अविभाई, हे पैसे उकळतात, हे कायशे खंडणीसारखा प्रकार आहे हा सर. आणि असं होतं हॉस्पिटलमध्ये जायचं, दंगा घालायचं आणि परत हॉस्पिटलच्या लोकांना पैसे मागायचे. याच्या तळाशी प्रकरणी तुमची SP साहेबांना काय मागणी आहे यांच्यावर? सर यांच्यावर 100% साहेबांनी कारवाई करावी. ती डॉक्टर शरद सावंत यांची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी नाही, ही आमच्या देशाची प्रॉपर्टी आहे, राष्ट्रीय प्रॉपर्टी आहे. राष्ट्रीय प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही असं केलं, जे लोक गोरगरिबांची सेवा करतात, रुग्णांची सेवा करतात, अशावरती जर तुम्ही मारहाण करत असाल तर कशासाठी या लोकांनी आपली सेवा करायची आहे सर? सांगलीतलं एकमेव रुग्णालय असं आहे की जेवढं हां सर. विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत.